पंचायत समितीचा बीडीओ कोण नेमणार आहे आता? कोण नेमणार आहे बीडीओ? जयाभाऊ. पंचायत समितीचे सगळे अधिकारी कोण देणार आहे? जयाभाऊ. मग ऐकलं कोणाचं जाणार? जयाभाऊच. खात्याचं मंत्री ती यांचं काय चालणार आहे? काहीच चालणार नाही. त्यामुळे गावाने आपलं मत, लोकांनी आपलं मत, फलटण तालुक्याने आपलं मत वाया घालवू नये. मत विकासाला द्या, शिवाय देणाऱ्यांना नको. मत तालुक्यासाठी पैसे आणणाऱ्यांना द्या, लोकांच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांसाठी नको. मत या ठिकाणी चांगल्या माणसांना द्या, आम्ही हे करू शकतो, दादागिरी करू शकतो असं सांगणाऱ्यांना नव्हे. मत अशा माणसांना द्या की जे संस्था चालवतात, ऊर्जित अवस्थेला आणतात, संघर्ष करतात, या ठिकाणी नवीन संस्था निर्माण करतात. अशा लोकांना देऊ नका की ज्यांनी आपल्या संस्था, शेजारच्या तालुक्यात बी सगळ्या तालुक्यात कारखाने आहेत, तिथं बी अडचण चालवतात ना, माणसं जिवंत ठेवतात, ऊर्जित अवस्था आणतात, दुसऱ्याला चालवायला देत नाहीत. त्या श्रीराम सहकारी कारखान्याच्या विषयात भोसले साहेब चांगलं बोलू शकतात. त्यांचा चांगला अभ्यास आहे. त्या कारखान्याचं भाडं कमी होत आलंय. 5 कोटीहून 50 लाख आलंय. आता लोक काय दूधखळी राहिलेत का? राहिल्या का दूधखळ? भाडं कमी होतं का वाढतं? मग तुम्ही तुमच्या सज्जनतेच्या काळामध्ये भाडं कमी करणारे तुम्ही, लोकांना माहिती भाडं कोण खातं. मी भाडं का म्हणत नाही, भाडं कोण खातं असं मला म्हणायचं. लोकांना माहिती भाडं कोण. लोकांचे शेतकऱ्याचे पैसे खातात का नाही? 5 कोटीचं भाडं 50 लाख आणलं, 4.5 कोटी शेतकऱ्याचं खाल्लं का नाही? शेतकऱ्याला मिळालं असतं का नाही? ती कारखाना कोणाच्या मालकीचा आहे? सभासदाच्या. पैसे कोणी दिलेत? सभासदांनी. भाडं कोण खातंय? मी खातो लगा. भाडं खाता, फलटण शहरामध्ये गटारं खाता, अंडरग्राऊंड लाईन खाता. बास की आता मी तर म्हटलं 30% फलटणला द्या आणि एकदा निवृत्ती फलटणच्यासाठी जाहीर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. 1-2 मिनिटं सर्वांनी खालीच बसा. या ठिकाणी श्रीफळ वाढवून या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करायचा आहे आणि प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर ना विडणी, पिंपरत, दोळगेमधील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की अभिजित भैयांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी फक्त गावातून एक फेरी काढणार आहे. आपण सर्व कार्यकर्ते फक्त गावातून एक फेरी काढणार आहे. श्रीफळ वाढवून झाल्यानंतर सर्वांना विनंती, आपण या ठिकाणी थांबायचं आहे. श्रीफळ वाढवण्यासाठी विनंती करतो. आदरणीय खासदार साहेब, आमदार साहेब यांना विनंती, आपण या ठिकाणी श्रीफळ वाढवायचं आहे. सर्वांनी श्रीफळ वाढवायचं आहे आणि नंतर बाहेर पडायचं आहे.